हॅलो गाईज, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो आजची ब्लॉगची सुरुवात कुठून होते बघा, आपली पुण्यामधून. पुणे हडपसरला आलोय आपण. आणि मित्रांनो जस्ट एक फोन येतोय. पहिले तर इंट्रो कंप्लीट करूया. मित्रांनो आपल्याला सकाळी सकाळी लागलेली ओलामध्ये इंटरसिटी पुण्याची. सो पुण्याला घेऊन आलोय आणि इथं समोर CNG पंप पण आहे. तिथं ड्रॉप केलं अवघ्या अर्ध्या 500 मीटरवरच होतं. तर रिटर्नची ट्रिप पण पडली होती माथेरानची, पण आय थिंक ती फेक बुकिंग होती. सो चला पोहोचूया क्लायंट CNG पंपावरती. उबर आपल्याला रिटर्न ट्रिप देईलच. सो पहिलं CNG फुल करून घेतो, कारण 4 लाईन आहे माझ्याकडे ऑलरेडी. 3 का 4 लाईन होते घरनं निघालो तेव्हा. त्यामुळे आपण आत्ता पण CNG फुल करून घेऊया, म्हणजे मध्ये कुठे थांबायची गरज नाही. कुठलीही बुकिंग लागली तरी उचलू शकतो आपण. सो जाऊया, पहिलं CNG फुल करतो, फ्रेश होतो आणि मग बोलतो तुमच्याशी. चला. सो गाईज फायनली केलाय CNG फुल. आणि CNG फुल काय मित्रांनो, प्रेशर नव्हतं. CNG महानगर गॅसच्या म्हणजे MNGL काहीतरी असं पुण्याला इकडे त्यांची हे आहे. तर त्यांच्याच याला गॅसला प्रेशर नाही. आणि गरमी खूप आहे मित्रांनो इकडे, त्याच्यामुळे प्रेशरचा प्रॉब्लेम होणार. पण लगेच नंबर काय लाईन लावायची गरज नाही लागली, पटकन नंबर लागला आपल्याला. आणि 2 लाईन कमी, 1 लाईन कमी होती. थोडंसं 1 किलोमीटर पुढे आलो असेल, आता 1 लाईन पण कमी झाली. प्रेशर कमी होता, पण ठीक आहे. मुंबईपर्यंत गाडी जाईल आपली, काय प्रॉब्लेम नाही. आणि मी आता लोकेशन लावलंय पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टचं, जेणेकरून तिकडे त्या साईडला, कारण हडपसर साईडनं बुकिंग एवढी येत नाही. त्यामुळे आपण आता चाललोय मगरपट्टा किंवा विमाननगर त्या साईडला जाऊन थांबणार आपण, जेणेकरून बुकिंग पडेल. मध्ये काय खायला वगैरे भेटलं, गरम गरम वडापाव, अग्रवाल स्वीट. आणि इथे लोकल बुकिंग पडते. 2 वेळा पडली मला माथेरानची बुकिंग, मी उचलली पण मित्रांनो हातात म्हणजे हे जी होती ओलाची, पण कॅन्सल होती ती बुकिंग. आणि पैसे पण चांगले देत होते, पण कॅन्सल झाली. त्यामुळे मी काय उचलली नाही परत सेकंड टाईम. म्हटलं हे कोणतरी हे करतंय, नाव पण तसंच होतं त्याच्यामुळे. सो चला पोचूया आपण आपल्या मगरपट्ट्यामध्ये. आपले म्हणजे मगरपट्ट्यामध्ये पोचूया आणि मग बघूया कुठली बुकिंग पडते, काय पडते, तुम्हाला अपडेट करतो तसं. चला. मी इथे शोधतोय काय खायला आहे का. एवढे मोठे मोठे मागे होते ॲक्च्युली, हॉटेल्स खूप आहेत, पण आहे ना गाडी लावायला जागा पण भेटली पाहिजे ना मित्रांनो. चला बघूया कुठे काय खायला चांगलं भेटतात, बघून मग हे करतो. आहे तर आहे इथे सगळं, पण बघूया. लेट्स सी काय होतं काय नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो आज आहे दुसरा दिवस व्हिडिओचा. काल काय कंटिन्यू नाही करता आलं मला व्हिडिओ, कारण काल आपण बरोबर 7:30च्या दरम्यान आपण पोहोचलो होतो कांजूरमार्गला. आपल्याला लगेच ट्रिप लागली. आपण जसं याला होतो, काय म्हणतात त्याला, हडपसरवरनं जो मगरपट्ट्याला ब्रिज जातो त्या ब्रिजच्या वरती होतो. आणि लगेच तिथनंच आपल्या त्या ब्रिजवरती होतो तेव्हा ट्रिप पडली कांजूरमार्गची. 7-8 मिनिटावर पिकअप लोकेशन होतं. सो जाऊन कस्टमरला पिक करून लगेच आपण निघालो मुंबईच्या दिशेने. आणि नंतर मग आपण कांजूरमार्गला जसं सोडलं, ट्रॅफिक काय नव्हतं एवढं. थोडंसं फक्त घाटकोपरच्या ब्रिजवर लागलं, बाकी काही ट्रॅफिक नव्हतं. अशा प्रकारेच कालचा दिवस आपला खूप चांगला गेला. जसं सोडलं तसंच लगेच आपल्याला पवईवरनं ट्रिप आली होती. डिजिटल होती, कोणी घेतलं नाही ओलामध्ये, खारघरची. म्हटलं चला खारघरला पोहोचलो, CNG वगैरे फुल केला, नाश्ता केला, भूक लागली होती मेन म्हणून. तर मी काय ब्लॉग शूट नाही केला. तर चला गाडी पण गरम झाली आहे पहिली, तर आपण निघूया इकडनं. रस्त्यात जाता जाता बोलूया. 1 मिनिट थांबा. सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो सीट बेल्ट. सीट बेल्ट ही तुमची फर्स्ट प्रायोरिटी ठेवा. सो असं आपण खारघरला पोचलो, नाश्ता वगैरे केला, काय वाजत नव्हतं. थोडासा एक राऊंड मारला इस्कॉन टेम्पल, जिथं कोणी नव्हतं. मग विचार केला चला आता आपण इथनं पनवेलला जाऊया. कळंबोलीच्या सर्कलला पोचलो पनवेलच्या, तेवढ्यात आपल्याला बुकिंग पडली ह्याची
कल्याण रेल्वे स्टेशन. आणि रेट पण चांगला दिला, ट्रॅफिक होतं, थोडं फिरवून आणलं, त्यामुळे पैसे पण वाढले आपले. आणि चांगला दिवस गेला कालचा. आपण आपला पोहोचायला 12 वाजले आपल्याला घरी, पण ठीक आहे, अर्निंग चांगली झाली आपली कारण लवकर आलो असतो जर लगेच बॅक टू बॅक ट्रिप पडली असती तर. पण संध्याकाळी ट्रॅफिकचा टाइम असतो आणि काल आपल्याला खोणीमध्ये पण ट्रॅफिक लागलं, त्यामुळे 15-20 मिनिटं जास्त गेली, पण तरी पण 12 वाजेपर्यंत पोहोचलो असतो आपण. सो असा काही दिवस होता कालचा. आणि आज आता कामाला सुरुवात करतोय आपण. आजच्या दिवसाला सुरुवात केली आहे. वाजलेत आता बरोबर किती वाजलेत दाखवतो तुम्हाला, 9:18 झालेत. त्यामुळे आता निघालोय आपण कामासाठी. थोडंसं लॉगिंग तर करणार आहे, एक 5-10 मिनिटाचं काम आहे, ते करून मग लॉगिंग करायचं आहे. त्यामुळे आता चाललोय, ते काम पूर्ण करतो आणि मग लॉगिंग करतो. तर आज बघूया कुठली ट्रिप पडते आणि आजचा एक्सपिरियन्स काय असतो तुम्हाला शेअर करतो. मित्रांनो, इंटरसिटीला काल मला ना ॲक्च्युली ओलाची ट्रिप पडली, त्याच्यामुळे चांगली पैसे हे अर्निंग झाली. जर उबरची असते ना, उबर इंटरसिटीला एवढं काय खास देत नाही आता, त्यामुळे. पण हे काय, जर ट्रॅफिक नसेल, मी पहिलं पाहतो की ट्रॅफिक आहे नाही आहे माझं, त्याच्यामुळे कॅन्सलेशन रेट पण वाढलं आणि उबरने इंटरसिटी देणं बंद केलं. कारण जर ट्रॅफिक आहे तर लोकलला पण तेवढं काम होऊन जातं ना, मग बाहेर काच जा, असं आहे ना. लोकांना काय आवडतं बाहेर जायला काय माहिती. एक तर खाण्यापिण्याचे हाल होतात मित्रांनो. काल रस्ता बंद, काल मी लिटरली तुम्हाला सांगतो, सकाळी घरी नाश्ता करून निघालो होतो, त्याच्यावरती काल रात्री 9-9:30 वाजता मी 9:30 वाजता मी 4 मोमोज खाल्ले. ते पण टेस्टलेस होते, म्हणून काहीतरी खायचं, भूक लागली होती म्हणून खाल्ले. मित्रांनो, असं एवढे हाल होतात. तिकडे गेलं की पुण्यावरनं रिटर्न भाडं पडण्यासाठी जे भेटेल ते भाडं उचलून निघावं लागतं, त्याच्यामुळे खाण्यापिण्याचे खूप हाल होतात मित्रांनो. असं काय आहे. आणि बरेच लोक आहेत की जे ऑफलाईन करून बसतात, पण माझं रेकॉर्ड आहे की मी गेलोय, मला विथिन 1 तासाच्या आत रिटर्न ट्रिप पण लागली आहे. सो आपली प्रोफाईल तशी आहे, काय माहीत नाही, पण पडते रिटर्न ट्रिप आपल्याला पटकन, असं काय आहे. सो चला पोहोचूया आपल्या लोकेशनवरती आणि मग बघूया कोण कोण आहे. आज मित्र भेटणार होते आपल्याला, काल बोलणं झालं होतं, सो त्या हिशोबाने बघूया काय काय होतं आज. चला. सो गाईज, फायनली आलोय आपण कुठे, कल्याणला. जस्ट येऊन बसलोय मित्रांनो. बरोबर 1-1.25 तास झाला, एकही बुकिंग पडलेली नाही आहे. आणि काय बोलू तुम्हाला, आणि जस्ट थांबलोय कस्टमर, प्रायव्हेट ट्रिप घेऊन आलो होतो आपण खडकपाड्याला, सोडलं आणि 1 तास झाला मित्रांनो, 1-1.25 तास व्हायला आला. एक बुकिंग पडली आहे, पडतायत पण हातात, म्हणजे काय मतलब नाही अशी बुकिंग पडतायत, काय समजत नाही काय आहे आजचं आपलं प्लॅन. सो बघूया आता काय नाही, थोड्या वेळाने कुठली ट्रिप पडते. पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो बिझनेसमध्ये. पेशन्स ठेवा, पेशन्स. फायनली पोहोचलोय आपण पुण्याला मित्रांनो. काय नशीब आहे बघा आपलं. बराच वेळ थांबलो होतो, बराच वेळ नाही थांबलो लागलं ऍक्च्युली, बराच वेळ नाही थांबलो. पहिलं तर काय झालं, कल्याणवरनं ती प्रायव्हेट ट्रिप होती तीच घेऊन आलो मी परत. कल्याणला गेलो, मी तुम्हाला सांगितलंच नाही काय झालं काय नाही, पहिल्यापासून सांगतो. सगळ्यात पहिलं तर मी कल्याणला पोहोचलो ट्रिप घेऊन, तिकडे थांबलो. लास्ट सीन जर तुम्ही बघितलं असेल, त्याच्यानंतर तिकडनं काय वाजतच नव्हतं आणि ठाण्याला काहीतरी राहुल गांधी आले होते काय ह्याच्यासाठी. सो त्याच्यामुळे पूर्ण ठाणा भिवंडी रोड पूर्ण पॅक होता मित्रांनो, पूर्ण पॅक. त्यामुळे 2-2 तास दाखवत होतं कल्याणवरनं ठाण्याला जायला, त्यामुळे त्या साईडला काही गेलो नाही मी. आणि फायनली तिकडनं ह्याला आलो, ज्यांना घेऊन गेलेलो त्यांचाच फोन आला की रिटर्न पण जायचं आहे आम्हाला. म्हटलं चला बरं झालं, आपल्याला रिटर्नचं ट्रिप पण भेटली. अंबरनाथला आलो, म्हटलं अंबरनाथवरनं नाश्ता वगैरे करू, जेवण करून निघू. गेलो तर जेवण करायला, जेवण वगैरे नाश्ता वगैरे केलं, मस्तपैकी मोरिया मिसळ खाल्ली आज. आणि जशी खाऊन परत आपल्या सर्कलच्या इथे आलो थांबायला, तेवढ्यात आपल्याला पडली पुणा.
कोंडव्याची ट्रिप आणि जस्ट आता पोहोचलोय आपण कोंडवा. जस्ट कस्टमरला ड्रॉप केला आपण आता आणि थांबलोय. आणि आता मॅप इथे आहे ना मित्रांनो, गाडी उभी करायची जागा नाही तर चाललोय स्वारगेटच्या दिशेने, जेणेकरून तिकडे थोडंसं स्वारगेटच्या दिशेने म्हणजे थोडंसं पुढे चाललोय, जेणेकरून थोडासा मोकळा रोड भेटेल आपल्याला. कारण इतकं ट्रॅफिक आहे इथे, इतकी ट्रॅफिक आहे की बस रे बस. आणि काय आहे पण नाही इथे फ्रेश होण्यासारखं. आहे मार्केट वगैरे सगळं, पण आता रोजा खोलायचा वेळ झाला आहे, त्याच्यामुळे खूप गर्दी आहे इथे. गाडी पण उभी करून दिली नाही आपल्याला तिथे. सगळ्यात महत्त्वाचं तर मागे काहीतरी गाडी लागली का काय झालं मला बघायचं आहे. बहुतेक लागली नसावी, कारण रिक्षावाला घुसत होता आणि मागे हवालदार पण उभा होता, पण नसेल लागली असती तर बोंबली झाली असती लगेच. पण ठीक आहे, चला पोहोचूया स्वारगेटला. गाडी उतरून बघायची पण आहे मला. पण मित्रांनो हे बघा ना, ट्रॅफिक बघा, इकडनं जायला ट्रॅफिक किती आहे. नशीब यायला या रोडला ट्रॅफिक नाही आहे. सो हा रोड आता बघा, पुण्यात एक भारी आहे. पुण्यातले रस्ते मस्त आहेत मित्रांनो, काही बोला, एवढे मस्त रस्ते आहेत ना की मजा येते गाडी चालवायला पण. सो हा कुठला रोड आहे खालचा? कोंडवा रोड. आपल्याला मुंबईला जायच्या ठिकाणी थांबायचं आहे मित्रांनो, जेणेकरून आपल्याला रिटर्न. रे बघा मिलिटरीवाले, क्या बापरे, मिलिटरीवाले उभेत गन विन घेऊन. इकडे ॲक्च्युली प्रोटेक्शन खूप आहे. हा पूर्ण जास्ती करणं मला इथे मॉमेडियनच लोक दिसले. काय माहिती काय इथे. मी पहिल्यांदा आलो आहे या भागात, नाहीतर मी कोंडव्यात पहिल्यांदा आलो, तर पहिले या साईडला कधी आलो नव्हतो. चला पोहोचूया स्वारगेटला आणि बघूया कसं काय कुठली ट्रिप भेटते. आणि फ्रेश वगैरे व्हायचं आहे त्याच्या आधी मला, पण जर टाईम भेटला तर फ्रेश होणार, नाही तर पुढे फूड कोर्टला थांबून फ्रेश होऊया आपण. आपल्याला काय नाही, गाडीत हाफ टाकी मी खोपोलीत CNG भरला होता आणि जवळजवळ अर्धी टाकी CNG संपली आपली, अर्धी टाकी बाकी आहे. मित्रांनो पुण्यात यायला CNG जरा जास्त लागते जाण्यापेक्षा, जाण्यामध्ये कमी CNG लागून जाते. सो ते एक बरं आहे. सो चला पोहोचूया खाली ह्याच्या इथे स्वारगेटला पोहोचूया, फ्रेश वगैरे होतो आणि मग बघूया कुठली ट्रिप पडते. चालू तर करून ठेवलं आपण, जी पण ट्रिप पहिली पडेल ती घेऊन निघायचंय. बघूया. गाईज फायनली लागली आपल्याला रिटर्न ट्रिप मित्रांनो. मी चाललो होतो कर्वेनगरला आणि या ब्रिज आहे ना, ब्रिजच्या त्या साईडला उभं होतो तिथे कॉर्नरला, आणि फायनली लागली रिटर्न ट्रिप 1 तासानी. बरोबर 6:03 ड्रॉप केलं होतं आणि 7:03 रिटर्न ट्रिप आहे. मुंबईची आहे, मी एवढं बघितलं, वेस्ट बघितलं, बाकी काहीच बघितलं नाही कुठली आहे काय उचलली. तर जाऊया लोकेशनवरती आणि मग बघूया कुठली आहे. मुंबई बघून फक्त उचलली आहे मी बुकिंग. सो चला पोहोचूया कस्टमरच्या लोकेशनला आणि मग बघूया, निघूया कस्टमरला घेऊन. कस्टमरला फोन केलाय, कन्फर्मेशन झालंय, सर्व झालंय. आता सिग्नल फायनली काहीतरी लागलं कॅमेराला. कॅमेरा पोचला. येस सर. सो गाईज आलोय आपण आता फायनली खारघरला. मित्रांनो आपल्याला ट्रिप लागली तिकडनं फायनली. कुठली होती तर ती भांडूपची होती. आणि 1 मिनिट, भांडूपची ट्रिप होती. कस्टमरला घेऊन आलोय आणि खारघरला थांबलोय, जेवण करायला गेले कस्टमर. आणि लहान मुलगा होता त्यांच्यासोबत, म्हणून म्हटलं मी कधीच असं कस्टमरला हे नाही करत, बाबा ठीक आहे थांबतायत थांबा, आपल्याला उशीर झाला काय हरकत नाही, आपलं काय काम चांगलं झालेलंच आहे, काय प्रॉब्लेम नाही त्याचा. सो कस्टमर गेले जेवण करायला आणि आता जेवण करून ते येतीलच. मी पण CNG भरून आलो खारघरमध्ये जाऊन आतमध्ये. तर CNG पंप पण मला CNG भरायचंच होतं, त्यामुळे दोन्ही काम झाले व्यवस्थित. आणि अशा प्रकारे आता इकडनं कस्टमर येतील, त्यांना घेऊन जाऊन भांडूपला ड्रॉप करतो. ते अजून दाखवतोय 57 मिनिटं दाखवतोय, कारण जुईनगरच्या आसपास ट्रॅफिक आहे. काय झालंय काय माहिती, ट्रॅफिक आहे तिथे. सो लेट सी. पुढे जास्त तोपर्यंत आय होप ते क्लिअर होईल असं वाटतंय. 5 मिनिट स्लो झालं तिकडे. ऐरोलीवरूनच रस्ता दाखवतोय आपल्याला. सो चला कस्टमरला पिकअप करूया. ड्रॉप आले की त्यांना ड्रॉप करतो आणि मग भेटतो. तिकडनं अजून आपल्याला घरची ट्रिप घेऊन जायची मित्रांनो. सो चला बघूया काय होतंय. सो गाईज फायनली आलोय आपण आता डोंबिवलीमध्ये. जस्ट शेवटची राईड आजच्या दिवसाची संपवली मित्रांनो.
मित्रांनो बरोबर 11:30 वाजता आपण 11:20 कस्टमरला ड्रॉप केलं भांडुपला. जसं बाहेर पडलो तसं लगेचच आपल्याला ठाण्याची ट्रिप लागली. पण माझा झाला पोपट, त्याच्यामध्ये 2 होते, त्याच्यामुळे 15 मिनटं जास्त लागून गेले. नाहीतर 2 ॲक्च्युली स्टॉप होते, त्याच्यामुळे 15 मिनटं जास्त लागले. नाही तर लवकर आलो असतो अजून 15 मिनटं. आणि ठाण्याला माझीवाड्याला ड्रॉप होतं. माझीवाड्याला ड्रॉप करून त्यांना विवियानाला गेलो. तर विवियानावरनं डोंबिवलीची ट्रिप लागली. जस्ट एंड केले आजची ट्रिप आणि आजचा दिवस पण. आजच्याच ट्रिप संपलेल्या आहेत आपल्या. आता इकडनं मी काय ट्रिप घेत नाही, तुम्हाला आता माहिती आहे, लोकल काम आपण करत नाही. आजचा दिवस मस्त गेला मित्रांनो, खतरनाक अर्निंग झाली. दुपारपर्यंत असं वाटत होतं की आज होईल का नाही. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 दिवस कंटिन्यू आपण इंटरसिटी केली आहे. काल पण आज पण असे बरेच दिवस झालेत, पण मी 2 दिवस इंटरसिटी कंटिन्यू केली आणि एकाच व्लॉगमध्ये टाकतोय, व्लॉग पण करतोय त्याच्याबरोबर. हे आतापर्यंत झालं नव्हतं. सो आता ते झालं हे मी थोडं ऑब्झर्व केलं. आणि मित्रांनो रात्रीचं आहे ना जरा स्पीड ब्रेकर वगैरे वाचून चालत जा, नाही तर गाड्याचे स्पेअर पार्ट तुटतील तुमच्या खटाखट मध्ये. सो असं काय आहे. आणि घरी पोहोचायला अजून किती वेळ आहे, 27 मिनिटं आहे. 27 मिनिटात आपण घरी पोहोचू, लवकरच पोहोचू. 27 मिनिटं आपल्या पुढचं लोकेशन आहे. एक 5-7 मिनिटं आधीच पोहोचू आपण, 5 मिनिटं आधी. सो चला, झोप यायला लागली मित्रांनो. आता झोप काय सांगू मी तुम्हाला, कारण झोप म्हणजे काय बाबा, कंटाळा आला बसून बसून. कारण सकाळी जाताना पण जो कस्टमर भेटला तर ती लेडीज होती, एकच होती. ती पण नवऱ्याशी भांडणं करून चालली होती. त्यांचं चालू होतं फोनवरती. मी गाणी पण लावू नाही शकलो, काहीच नाही. आणि असंच मी निघून गेलो. पोहोचलो, तिला लवकर पोहोचायचं होतं, कधी घरी पोहोचू असं झालं होतं. तिला सोडलं. येताना पण जो कस्टमर बसला होता तो पण थोडा रूड होता. आणि जेवायला थांबला, काय मला विचारलं नाही, काय नाही. जेवायचं तर सोडा, त्याचं म्हणजे हे नाही, पण खूप रूड होता तो. थोडं त्याच्या स्वभावावरनं वाटत होतं. आणि काय बोलायचं त्यांना, म्हणजे आता जाऊ दे. सो त्याच्यामुळे कंटाळा आला. दमलो तर नाही आहे, दमायला तर काय झालं नाही एवढं, फक्त कंटाळा आला मित्रांनो. बसून बसून पाय आखडले. तरी पण खारघरमध्ये मी जेव्हा थांबलो होतो त्यांना जेवायला थांबले, तेव्हा मी थोडंसं वॉक केलं 10-5-10 मिनटं आणि मगच निघालो. पण त्यामुळे थोडंसं पाय मोकळे झाले. आणि ठाण्याला पण थांबायला वेळ नाही भेटला आपल्याला, कारण ठाण्याला पटकन आपल्याला ट्रिप पडली त्याच्यामुळे. आणि रात्रीचं कुठे बाहेर उभं राहायचं म्हणून मी नाही, अवॉइड करतो ते. सो चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपला चॅनल MBA कॅबवाला. हा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. आणि जर आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो मला एवढंच सांगायचं आहे, मेहनत करत राहा, फळ तुम्हाला ऑटोमॅटिक भेटणार. मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, आजच्या दिवसाचं मी गृहीत धरलं होतं की आजची म्हणजे बुकिंग होईल का नाही असं मला झालं होतं. पण शेवटी मित्रांनो बुकिंग लागली मला. कारण बघा कसं असतं, आपण जर कधी कोणाचं वाईट नाही केलं तर आपलं पण कधी वाईट होत नाही. सो असं काय आहे. आणि कर्म हा रिपीट होत असतो, त्याच्यामुळे हसत खेळत राहावा. शेवटी बिझनेस आहे तो, कधी कमी कधी जास्त होतो. सो असं पण आहे. सो चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपला चॅनल MBA कॅबवाला. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. थँक्यू.